Hello everyone. Am I audible? Hi, this is dietitian Yanada. लेक माहेरचा कट्टा या ग्रुपविषयी मला आधीपासूनच ऐकून माहीत होतं. आज पहिल्यांदाच तुमच्या सगळ्यांशी बोलण्याचा योग येतोय. या ग्रुपमधल्या महिलांशी ओव्हरऑल हेल्थ विषयी, वजनाविषयी, डाएट विषयी तुम्ही गप्पा मारायला याल का असं मला विचारण्यात आल्यावर मी लगेचच हो म्हटलं. तुमच्यापैकी काही जणी मला ओळखतही असतील, पण जे ओळखत नाही त्यांना माझी थोडक्यात ओळख करून देते. मी गेले 15-16 वर्ष या फील्डमध्ये डायटिशियन म्हणून काम करते. इनिशियली काही वर्ष मुंबईत मुलुंड आणि दादर दोन्ही ठिकाणी माझं क्लिनिक होतं आणि आता पुण्यात जंगली महाराज रोडवर माझं क्लिनिक आहे. या एवढ्या वर्षांच्या कालावधीत फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठीच नाही, तर माझ्याकडे कॅन्सर पेशंट, डायबेटिक पेशंट, थायरॉइड पेशंट, कोलेस्ट्रॉलसाठी, प्रेग्नेंट बायका, लॅक्टेटिंग विमेन, लहान मुलं, स्पोर्ट्स न्यूट्रिशन, जेरियाटिक न्यूट्रिशन, ट्यूब फीड अशा वेगवेगळ्या केसेस मी हँडल केल्या आहेत. हे सगळं सांगण्याचा उद्देश किंवा हेतू म्हणजे डाएट म्हणजे वेट लॉस आणि डायटिशियन म्हणजे फक्त वजन कमी करू देणारी एवढाच होत नाही. वजनाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आजकाल सगळ्यांनाच वजन कमी करायचं असतं. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळी डाएट्स, फॅट डाएट्स, वेगवेगळ्या प्रकारचे फुकटात मिळणारे उपदेश आणि फॅट बर्नर्स, प्रोटीन शेक्स, बऱ्याच काही गोळ्या सध्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत आणि त्यामुळे वजन कमी करणं हे अजून कन्फ्युजिंग झालेलं आहे. मला विचाराल तर ॲज अ डायटिशियन वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट मार्ग म्हणजे बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे काय? तर बॅलन्स डाएटमध्ये वजन कमी करणं हा उद्देश नसून हेल्थ कमावणं हा उद्देश असला पाहिजे. म्हणजे तुमच्या घरी, तुमच्या किचनमध्ये, तुम्ही घरी केलेल्या स्वयंपाकातून तुम्हाला भूक लागेल त्या वेळेला खाऊन तुम्ही वजन कमी करू शकलात तर ती खरी अचीवमेंट आहे. बाहेरचे डब्बे आणि शेक्स पिऊन तुमची भूक मारून किंवा 2दाच जेवून किंवा उपाशी राहून वजन कमी केलं तर ते परत वाढेल. वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करावी का असं मला बरेच जण विचारतात. एक्सरसाइज करावी, पण ते ओव्हरऑल फिटनेससाठी. तुमचं हार्ट पंपिंग वाढावं, तुमची स्किन छान राहावी, तुम्हाला एनर्जेटिक वाटावं, नॅचरली ॲड्रिनालिनचं सिक्रेशन व्हावं म्हणून एक्सरसाइज करावी. वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करायची गरज आहे का? तर फारशी नाही. माझ्या मते वजन हे खाण्यानेच वाढतं आणि खाण्यानेच कमी होतं. तुमचा खाण्यावर कंट्रोल असेल आणि तुम्ही बॅलन्स डाएट फॉलो करत असाल तर तुम्हाला फार एक्सरसाइजची गरजच आहे असं नाही वजनासाठी. वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्स मी तुम्हाला आज सांगेन. त्या 4-5 गोष्टी फॉलो केल्यात तर वेट लॉस नक्की होईल आणि इन अ हेल्दी फॅशन होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसातनं 2 वेगळी फळं खा आणि प्रेफरेबली सीझनल फळं खा. मग आंबा असो, द्राक्ष असो, अंजीर असो, 2 सीझनल फळं दिवसभरात खायला हवी. सॅलेडचे 2 सर्विंग व्हायला हवे, एक लंच बरोबर आणि एक डिनर बरोबर. सो सॅलेड म्हणजे मी काही एक्झॉटिक सॅलेड सांगत नाहीये. म्हणजे ब्रोकोली आणि बेल पेपर्स किंवा लेट्यूस या सगळ्याची काही गरज नाही. काकडी, गाजर, कांदा, टोमॅटो, ज्यांना शुगर नसेल त्यांना बीट, त्या घरी आणि इथे लोकली अवेलेबल असणाऱ्या गोष्टी वापरून स्किन टाईटनिंग आणि वेट लॉस छान करता येतो. दिवसातनं 2दा लिंबू पाणी घ्या. सो लिंबू पाणी घेताना त्याची एक विशिष्ट मेथड आहे. लिंबाचा रस काढून ठेवून किंवा लिंबू सरबत, लिंबू पाणी एक ग्लासभर बनवून शांतपणे पीत राहिला तर व्हिटॅमिन सी लगेचच इव्हॅपोरेट होतं. त्यामुळे त्याचा हवा तसा उपयोग होत नाही. सो लिंबू पाणी पिताना शॉर्ट वाईज लिंबू पाणी प्यावं. म्हणजे 30 ml किंवा 60 mlचं थोडंसं ल्यूकवॉर्म पाणी घेऊन त्याच्यात अर्ध लिंबू पिळावं आणि ते एका घोटात पिऊन टाकावं. आयडियली दाताला न लावता नुसतं लिंबू पाणी घशात गिळावं, म्हणजे दाताचं इनॅमेल अफेक्ट होत नाही. शिवाय लिंबाचं मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन हे पाण्यातनंच होतं. त्यामुळे वेट लॉससाठी लिंबू पाणी घ्यायचं असेल तर तुम्ही ते पाण्यातनंच घ्यायला हवं. भातावर पिळून किंवा कोशिंबिरीवर पिळून लिंबू घेणार असाल तर त्याचा एवढा उपयोग होणार नाही. लिंबू पाणी दिवसातनं 2दा घ्या. उपाशी पोटी घेऊ नका. सकाळी ब्रेकफास्ट नंतर आणि इव्हनिंगला काहीतरी स्नॅक खाल्ल्यानंतर किंवा डिनरच्या जस्ट आधी घ्या.
सो सॅलेड्स 2 वेळेला, लिंबू पाणी दिवसातनं 2दा आणि 2 वेळची वेगवेगळी फळं जी सीझनली तुमच्या जवळपास लोकली अवेलेबल आहेत हे खाऊन त्यातनं मिळणारे फायबर्स आणि व्हिटॅमिन सी तुम्हाला नक्की फॅट लॉस आणि वेट लॉस करून देते. आता वेट लॉस आणि फॅट लॉस मधला फरक काय? म्हणजे नुसतं वजन कमी करायचं का फॅट्स कमी करायचे या बाबतीत पण खूप कन्फ्युजन आहे. जेव्हा तुम्ही वजनाच्या काट्यावर उभं राहता तेव्हा तुमचे ऑर्गन्स, बोन्स, ब्लड, केस, तुम्ही घातलेले कपडे, तुम्ही जस्ट खाल्लेलं फूड हे सगळं काट्यावर दिसतं. हे सगळं कमी करायचं आहे का आपल्याला? आपल्याला फक्त फॅट्स कमी करायचे जे जे डेंजरस आहेत आणि जे वाढल्यामुळे तुम्हाला शुगर, बीपी यासारखे हेल्थ इश्यूज होऊ शकतात. या फॅट्सचं पण 2 गोष्टींमध्ये डिव्हिजन करता येतं. बॉडीली फॅट्स जे आपण बघू शकतो डोळ्यांनी, म्हणजे थाईज जास्त आहेत किंवा आर्म्स जास्त आहेत किंवा पोट जास्त आहे, आणि विजरल फॅट्स जे आपण डोळ्यांनी बघू शकत नाही, जे आपल्याला सोनोग्राफीत दिसतात किंवा आमच्या क्लिनिकमध्ये जे फॅट अॅनालायझर्स असतात त्याच्यामध्ये दिसू शकतात. हे विजरल फॅट्स डोळ्यांनी दिसत नाहीत, म्हणजेच ते छुपे असतात, पोटाच्या आत 2 ऑर्गन्सना सराउंडिंग असतात आणि तेच फॅट सगळ्यात जास्त हार्मफुल असतात, म्हणजे डेंजरस असतात. सो तुम्ही जर हेल्दी फॅशननी वजन कमी करत असाल, सॅलेड्स, फळं, लिंबू म्हणजे इनफ फायबर आणि व्हिटॅमिन सी घेऊन वजन कमी करत असाल तर हे फॅट्स नक्की कमी होतात. हे फॅट्स वाढल्याने तुम्हाला फॅटी लिव्हर किंवा ऑर्गन्सचं फंक्शनिंग नीट न होणं यासारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि हे फॅट्स कमी झाल्याने तुमचे सगळे ऑर्गन्स छान फंक्शन करतात. सो यू फील मोर एनर्जेटिक आणि शुगर, बीपी या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही लांब राहू शकता. सो त्यामुळे वजन कमी करण्यापेक्षा फॅट लॉस आणि सगळ्यात डेंजरस फॅट्स जे आहेत म्हणजे विजरल फॅट्स ते कमी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरेच पेशंट माझ्याकडे ऑनलाईन कन्सल्टेशन घेतात. त्या सगळ्यांना असे फॅट अॅनालायझर्स मिळणं आणि त्यांचे फॅट्स बघणं हे काही शक्य होत नाही. अशा लोकांसाठी विजरल फॅट्स तुम्हाला सोनोग्राफीतच दिसू शकतात, पण बॉडीली फॅट्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काही फॉर्म्युले असतात जे आम्हाला डायटिशियन्सना माहिती असतात. त्यामुळे अशा लोकांना आम्ही काही पॅरामीटर्स, मेजरमेंट्स घ्यायला सांगतो आणि ते पॅरामीटर्स त्या फॉर्म्युलामध्ये भरून त्यांचे फॅट्स किती आहेत हे आम्ही कॅल्क्युलेट करू शकतो. आणि मग त्यांचा फॅट लॉस होतोय ना वजन कमी होताना हे आम्ही बघू शकतो, चेक करू शकतो. सो वजन कमी होण्यापेक्षा फॅट्स कमी करण्यावर जास्त भर द्या. आणि या वेट लॉसच्या जर्नीमध्ये तुमचं मसल गेन होत असेल, तुमचं पाणी वाढत असेल आणि त्याच्यामुळे वजन फार कमी दिसत नसेल काट्यावर किंवा वाढलेलं वाटत असेल तर वाढू दे की. मसल्समुळे आणि पाण्यामुळे तुमचं वजन वाढणार असेल तर अवश्य वाढू दे. देन यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. सो फॅट लॉस इज अ प्रायोरिटी. आता आपण स्पेशली महिला दिनाबाबत म्हणजे त्या स्पेशल कार्यक्रमासाठी भेटलोय. बायकांविषयी मला काही स्पेशल टिप्स त्यांना सांगायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की घरातली बाई फिट असेल तरच घर फिट असतं. म्हणजे घरातली बाई अवेअर असेल, तिला कुकिंग करताना ती काय वापरते, कुठच्या गोष्टी वापरते ह्याचं भान असेल तर त्यांनी सगळ्या फॅमिलीच्या तब्येतीला फरक पडू शकतो. पण या बायका स्वतःला प्रायोरिटी न देता बाकी घरातल्या सगळ्या मेंबर्सना प्रायोरिटी देतात. लहान मुलांचं, सासू सासऱ्यांचं, नवऱ्याचं, घर इन जनरल मॅनेज करणं या सगळ्यांकडे 100% लक्ष दिलेलं असतं आणि स्वतःकडे मात्र बरेचदा दुर्लक्ष केलेलं असतं. या सगळ्यांना मला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही स्वतःला या बाबतीत, तब्येतीच्या बाबतीत तरी प्रायोरिटी दिलीत आणि स्वतःला पहिले ठेवलं तर तुम्ही सगळ्या घराकडे लक्ष देऊ शकाल. सो बायकांची तब्येत आणि घरातल्या प्रत्येक बाईची तब्येत ही फार महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी मला एक छोट्या काही टिप्स द्यायच्या ज्या तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात अंमलात आणू शकता आणि त्याने तुम्हाला खूप फायदे होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्युबर्टी, मेनोपॉज या 2 फेजेसमध्ये बायकांना लागणारे कॅल्शियमची आणि आयर्नची गरज ही वाढलेली असते. ती गरज भागवण्याकरता ह्याचा सप्लिमेंट्स फक्त न घेता खाण्यातनंही या गोष्टींचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे भाकरी खाणं किंवा लोखंडी कढई वापरणं, लोखंडी पळी, चमचे वापरणं स्वयंपाकात, या छोट्या छोट्या गोष्टींनी पण तुम्ही तुमचा आयर्न इंटेक वाढवू शकता. कॅल्शियमसाठी फक्त दूधच नाही तर पालेभाज्या खाणं, भाकरी खाणं, डिंक खाणं, खजूर खाणं, अशा खूप काही गोष्टी तुम्ही तुमच्या रोजच्या खाण्यात त्याचा समावेश करून त्याचा लाभ घेऊ शकता.
मी थोडक्यात तुम्हाला काही पॉईंट सांगते, तुम्ही हवं तर ते नोट डाऊन करून ठेवा. पण या गोष्टी तुम्ही काही महिने सलग केलं तर तुम्हाला त्यातनं खूप फायदे मिळतील. सगळ्यात पहिली गोष्ट, प्लास्टिक किंवा दुसऱ्या कोणत्या मेटलपेक्षा एखादी भाजी तरी तुम्ही लोखंडी कढईत करा आणि लोखंडी चमचा वापरून ती परतण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, तुमच्या खाण्यात अर्धा चमचा तरी डिंक पावडर ऍड करा. डिंक पावडर तुम्ही लाडू किंवा डिंकाच्या दुसऱ्या कोणत्या प्रिपरेशन पेक्षा तुमच्या खाण्यामध्ये कणिक मळताना किंवा भाकरीचं पीठ मळताना अर्धा चमचा त्याच्यामध्ये घालू शकलात तरी ती सफिशियंट असते. पण अर्धा चमचा डिंक पावडर प्रत्येकाच्या पोटात जाईल ह्याची काळजी घ्या. तीळ 1 चमचा. एम आय ऑडिबल टू ऑल ऑफ यू? ऐकू येत आहे का तुम्हाला? आता ठीक आहे? आता ऐकू येते? ओके, ग्रेट. ओके, सो तीळ रोज 1 चमचा तुमच्या खाण्यामध्ये अंमलात आणा. म्हणजे तुम्ही तिळाची चटणी बिटणी केली तर तुम्ही ती जास्त खाल. त्यापेक्षा नुसते 1 चमचा तीळ तुमच्या भाकरीमध्ये किंवा कणकेमध्ये घाला, किंवा तुम्ही नुसतेच ते चावून चावून बडीशेपे बरोबर खाऊ शकता. तसंच जवस. जवस खाल्ल्याने तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि तुम्हाला त्याचे बरेच काही फायदे मिळतात असं सगळ्यांनीच ऐकलं असेल. पण कोलेस्ट्रॉल कमी होतं ह्याच्यापेक्षा तुमचं चांगलं कोलेस्ट्रॉल वाढायला जवसाने मदत होते, ते जास्त महत्वाचं आहे. ओके, सो 1 चमचा जवस तुम्ही चटणी फॉर्म मध्ये खाल्ली तर 1च चमचा खा, कारण तीळ जवस या गोष्टी जास्त खाल्ल्या तर त्याने वजन वाढेल तुमचं. त्यामुळे 1 चमचा तीळ, 1 चमचा जवस, अर्धा चमचा डिंक पावडर, या 3 गोष्टी आल्यात ना लक्षात? अजूनही काही जण लिहित आहेत, त्यांना आवाज ऐकू येत नाहीये. इज दिस बेटर? आता येतोय का ऐकू? ओके ओके. नेक्स्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेवग्याच्या शेंगा. म्हणजे तुम्ही मोरिंगा पावडरचे डब्बे बिबे घरी आणणार असाल तर तसं करण्याची काहीही गरज नाहीये. शेवग्याच्या शेंगा रोज 1 शेंग किंवा अल्टरनेट डेज 1 शेंग नुसती उकडवून मीठ लावून खाल्ली तरी त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्याच्यामध्ये कॉपर, झिंक, कॅल्शियम आणि बरेच मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात. इनफॅक्ट प्रेग्नेंट बाईला सुद्धा किंवा लॅक्टेटिंग बायकांना सुद्धा शेवग्याची शेंग रोज खाणं ही फारच बेनिफिशियल आहे. त्याच्यानंतर पंचामृत. तुम्ही पंचामृत तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यांनीच घेतलं असणार. लहान मुलांना तुम्ही घरात नक्कीच पंचामृत देत असणार. पण प्युबर्टी मधल्या बाईला किंवा मेनोपॉजच्या जवळ असलेल्या बायकांना पंचामृताचे खूप फायदे आहेत. हे पंचामृत करताना ते चांदीच्या वाटीत करा, चांदीचा चमचा वापरा आणि ते करून इमिजिएटली प्या. म्हणजे ते करून थोडा वेळ ठेवण्याची वगैरे गरज नाहीये. आणि ते करताना त्याच्यामध्ये 1 दांडी केशराची घाला, त्याने तुमच्या स्किनमध्ये खूप फरक पडेल. पंचामृत हे अगदी छोटी नैवेद्याची वाटी होईल एवढंच करा. 1 मोठी वाटी पंचामृत प्यायलं तर मात्र वजन वाढेल. याशिवाय दूध हळद. सध्या कोरोनामुळे आपण सगळेच पित असाल, पण दूध हळद ही रात्री घ्या, झोपण्याच्या 1 अर्धा तास आधी. शक्यतो गरम दुधात दूध कपात ओतल्यानंतर हळद घाला आणि मग ती ढवळून लगेचच प्या. त्याचा लेअर तुमच्या घशाला राहिल्याने तुमची इम्युनिटी वाढते. शिवाय हळदीने तुमची स्किन छान होते, तुमची ओव्हरऑल इम्युनिटी किंवा हिलिंग कपॅसिटी खूप वाढते. मेथी पाणी. माझ्या बऱ्याच पेशंट्सना मी मेथीचं पाणी घ्यायला सांगते. त्यांनी केसांमध्ये, स्किनमध्ये, बॅकबोनमध्ये, तुमच्या इन जनरल बोन हेल्थमध्ये प्रचंड फरक पडतो. ओके, मला व्हॉट एक्झॅक्टली टू बी ऍडेड इन पंचामृत असं एकीचं लिहून आलंय, मी त्याला आधी आन्सर करते. अश्विनी, पंचामृत करताना दही 1 चमचा, साखर 1 चमचा, तूप 1 चमचा, मध अर्धा चमचा किंवा 1.5 चमचा वापरा. म्हणजे तूप आणि मध समप्रमाणात वापरू नका. आणि 4 चमचे थोडंसं कोमट दूध. अशा प्रकारे ते पंचामृत करून ते करत असताना सतत ढवळत राहा
आणि ते रेडी झाल्यावर त्याच्यामध्ये एक थ्रेड फक्त केशराची घाला आणि ते पिऊन टाका. ओके. सो नेक्स्ट मी म्हणणार होते मेथीचं पाणी. सो माझे बरेच पेशंट्स ॲज आय सेड मेथी पाणी आवर्जून घेतात. मेथी पाण्यामध्ये लहान वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात 4-5 मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या आणि मेथीचे दाणे चावून खा. म्हणजे ते 5 दाणे नुसते गिळू नका. तुमच्या सगळ्या सिस्टीमला तुम्ही मेथी खाताय हे समजू दे की. त्याने केस छान होतील, स्किन छान राहील आणि इम्युनिटी खूप वाढेल. ह्याच्याशिवाय माझ्या काही निवडक पेशंट्सना जे काही एलिमेंट्समधनं आत्ता पास होत आहेत किंवा प्युबर्टी, मेनोपॉज अशा बायकांसाठी सुद्धा सोन्या चांदीचं पाणी हे खूप फायदेशीर आहे. त्याच्यासाठी रात्री एका स्टीलच्या पातेल्यात एक छोटा तुकडा सोन्याचा आणि छोटा तुकडा चांदीचा म्हणजे या दोन्ही धातू त्याच्यात घाला. कोणतेही ऑर्नामेंट वापरू नका. त्याच्यामध्ये तुम्ही 1 ग्रॅम वळं किंवा छोटा चांदीचा चमचा किंवा वाटी असं वापरू शकता. आणि हे पाणी साधारण 20 मिनिटं उकळवा. ते उकळत असताना त्याच्यात हे धातू घातल्यामुळे ते थाड थाड वाजत राहील. तसंच ठेवा. 20 मिनिटानंतर गॅस बंद करा, त्याच्यावर झाकण ठेवून द्या. रात्रभर सोनं चांदी असलेलं हे पाणी तसंच राहू देत. आणि सकाळी उठल्यानंतर तुमच्या ड्यू कोर्समध्ये हे जे काही आटलेलं पाणी असेल ते आधी प्या. हे कन्सिस्टंटली काही महिने करा. त्याचे तुम्हाला सगळ्याच तुमच्या दैनंदिन जीवनात त्याचे फायदे जाणवतील. म्हणजे इम्युनिटीमध्ये, बोन्समध्ये, स्किनमध्ये आणि ओव्हरऑल मसल गेनमध्ये सुद्धा. म्हणजे सोन्याचे इतके चांगले गुणधर्म आहेत पण ते इतकं कमी प्रमाणात लागतं त्यामुळे ते अशा प्रकारे घेतलं तर त्याचा फायदा नक्की होईल. ह्याच्याशिवाय रोज एक तुळशीचं पान खा. आपण आधी देवाला नैवेद्य दाखवायचो तेव्हा त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलेलं असायचं आणि आपण तेव्हा खायचोही. आता हे एवढे प्रकार करायला वेळ नसतात पण रोज एक तुळशीचं पान धुवून खाणं हे खूप अँटीऑक्सिडंट रिच असल्यामुळे तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. सो ॲज आय ऑलवेज से, सुरुवात तुमच्यापासून करा म्हणजे तुम्ही सगळ्या घराची काळजी घेऊ शकाल. तुमचे बरेच काही क्वेश्चन्स मला दिसत आहेत. पीसीओडी बद्दल एक जण मला विचारतीये. ओके, पीसीओडी इज पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसऑर्डर. जनरली पीसीओडी हे फॅट गेनमुळे बरेचदा झालेलं दिसतं आणि हे फॅट लॉस नंतर रिव्हर्सिबलही असतं. म्हणजे तुमचे फॅट्स कमी व्हायला लागले की जनरली या सिस्ट श्रिंक होतात आणि तुमचे पिरियड्स परत रेग्युलराइज होतात. सो ह्याच्यासाठी तुम्हाला बॅलन्स डाएट इज द ओनली ऑप्शन प्रियंका. तुम्ही नीट खाऊन पिऊन वजन कमी करू शकला तर पीसीओडी नक्की रिव्हर्सिबल आहे. पंचामृत लगेच संपवायचं का तर हो, कारण आपण त्याच्यामध्ये दूध, दही, तूप असं सगळं घालून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे ते करून लगेच प्यायचं असतं. ते करून ठेवायचं नाही, अशाने दूध नासू शकतं. एका लॅक्टेटिंग बाईचा मला मेसेज आलाय की दूध वाढवण्यासाठी काय करता येईल. इट्स अ व्हेरी नाईस क्वेश्चन आणि खूप बायका या फेजमध्ये खूप स्ट्रेस्ड आउटही असतात. पहिली गोष्ट म्हणजे पाण्याचा इंटेक वाढवा. पाणी 3 ते 4 लिटर प्या. सेकंडली, रोज एक डिंक, मेथी किंवा अहळीवाचा लाडू खा. शतावरी पावडर तुम्हाला मिळते. अर्कशाळा ही ब्रँड खूप छान आहे त्याच्यासाठी. शतावरी पावडर 2 चमचे दिवसातनं दुधातून घ्या. प्रोटीनेक्स पावडर किंवा तुम्हाला शुगर असेल तर डायबेटिक प्रोटीन म्हणून पावडर मिळते. ती सकाळी 1 चमचा आणि रात्री 1 चमचा असं दोन्ही वेळेला दुधात घालून प्या. शेवग्याच्या शेंगा खा. तीळ, जवस ह्याचं नक्की सेवन करा. सोन्या चांदीचं पाणी घ्या. आणि तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंड आणि चिकन ह्याचा इंटेक नक्की वाढवा. व्हेजिटेरियन असाल तर मेथीचे पराठे किंवा मेथीची भाजी, शेपूची भाजी, बाजरीची भाकरी या गोष्टींचा तुमच्या खाण्यामध्ये समावेश करा. ह्यानी दूध वाढायला खूप मदत होते. हेअरफॉल साठी सोल्युशन. दॅट्स सच अ नाईस क्वेश्चन. हेअरफॉल मधनं सगळ्याच बायका जातात कोणत्या ना कोणत्या स्टेजला. मग ते डिलिव्हरी नंतर असो किंवा स्टुडंट्सना स्ट्रेसमुळे असो किंवा कमी खाल्ल्यामुळे असो किंवा फॅट डाएट्समुळे असो, बरेच जणांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम झालेला आहे. या सगळ्यासाठी सोल्युशन म्हणजे थोड्याफार प्रमाणात गुड क्वालिटी फॅट्स खायला हवे. आणि हे फॅट्स म्हणजे तुम्ही तूप घेऊ शकता किंवा नट्स खाऊ शकता. म्हणजे व्हिटॅमिन ई साठी बदाम, अक्रोड, काळी खारीक, अंजीर, मनुका
ह्याचं एक लिमिटेड अमाऊंटमध्ये, म्हणजे तुमच्या मुठीत राहील एवढे सगळे ड्रायफ्रुट्स एकत्र करून ते रोज खायचे. शिवाय मेथी पाणी, जसं मी मगाशी म्हटलं, डिंकाची पावडर, ह्या सगळ्यांनी हेअर स्ट्रेंथ वाढायला खूप मदत होते. लाल भोपळ्याच्या बियांनी हेअर क्वालिटी आणि हेअर ग्रोथला खूप मदत होते. लाल भोपळ्याच्या बिया भाजीवाल्याकडनं आणा आणि त्याचं साल घरी काढून त्या निवडून खायच्या असतात. त्यामुळे रेडीमेड ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये मिळणाऱ्या लाल भोपळ्याच्या बिया आणू नका. आणि पंपकिन सीड्सनी हेअरफॉल थांबायला फार मदत होते. सो त्याचा समावेश नक्की करा. थायरॉइडसाठी एकाने मला विचारलंय, थायरॉइडचा प्रॉब्लेम तुम्हाला असेल. ऑब्व्हियसली थायरॉइड इज द मोस्ट इम्पॉर्टंट हॉर्मोन आणि खूपच ट्रिकी हॉर्मोन आहे थायरॉइड. त्यामुळे थायरॉइड वाढल्यामुळे वजन वाढणं, थायरॉइड म्हणजे वाढणं कमी होणं, हे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इम्बॅलन्स जो आहे थायरॉइडचा, तुम्ही जर थायरॉइडची गोळी घेत असाल तर त्याचा अर्थ थायरॉइड आता कंट्रोलमध्ये आहे. दिस गोळी इज वर्किंग फॉर यू. ती काम करते थायरॉइड हॉर्मोनचं. त्यामुळे तुमचं वजन त्याच्यानंतरही वाढत असेल तर तुम्ही वजन कमी करू शकता डाएटनी आणि एक्सरसाइजनी. मग थायरॉइडला ब्लेम करण्याची गरज नाही. त्यामुळे थायरॉइडचे काही इश्यूज असतील तर सुरुवातीला गोळी सुरू करा आणि मग एफर्ट्स घेऊन वजन कमी करा. वजन कमी होताना थायरॉइडची गोळी सुद्धा हळूहळू डोस कमी होईल आणि इव्हेंच्युअली तुम्ही तो मायनर डोस पर्यंत पोहोचाल किंवा थांबवू शकाल. मॅम, वेट लॉस साठी काय करावे? रेणुका, मी आताच सगळं काही एक्सप्लेन केलंय. तुम्ही एकदा परत तो व्हिडिओ बघा. आणि सॅलेड, फळं, लिंबू पाणी, हे जे मी मगाशी म्हटलंय ते नित्य नियमाने सुरू करा. त्यांनी वेट लॉसला नक्की हेल्प होईल तुम्हाला. वर्टिगोसाठी काय उपाय? वर्टिगो हा म्हणजे डायटरी चेंजेसनी मॅनेज करता येतो, बरा नाही करता येत. तर तुम्हाला वर्टिगोचा त्रास नक्की कशामुळे आहे हे आधी मूळ कॉज समजून घ्या. तो जर कानातल्या फ्लुइडच्या इम्बॅलन्समुळे असेल तर तुम्हाला मेडिसिन्स, रेस्ट या गोष्टीने जास्त फरक पडेल. पण ऍसिडिटीमुळे वर्टिगोचे ट्रिगर होत असेल तर त्याच्यासाठी नक्की खाण्यातनं उपाय आहे. आणि सगळ्यात चालीम उपाय म्हणजे तुळशीचं बी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी तुळशीचं बी दुधात मिक्स करून ते प्या. शिवाय दिवसभर परत ते पाण्यात भिजत ठेवा आणि रात्री थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून प्या. सकाळी उठल्यानंतर चहा कॉफी न घेता तुमच्या पोटात पहिले एक छोटी वाटी गॅसवर शिजवलेला मऊ भात जाऊ देत. मऊ भात हा गॅसवर शिजवा, त्याच्यात थोडंसं मेथकूट घाला, आलं घाला, तूप घाला आणि तसा मऊ भात गॅसवर शिजवलेला, वरचं पाणी सुद्धा म्हणजे पेस्ट सुद्धा एक छोटी वाटी 7 दिवस रोज खा. त्याने तुमचा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम खूप कंट्रोलमध्ये येईल आणि त्याने वर्टिगो होत असेल तर ते नक्की कंट्रोलमध्ये येईल. डार्क सर्कलसाठी उपाय म्हणजे डार्क सर्कल कशामुळे आहेत हे माहित पाहिजे. तुमची जर रात्री झोप होत नसेल, बिकॉज ही स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, तुमची झोप नीट होत नसेल तर आधी झोप मॅनेज करा. म्हणजे 7 तास दिवसभरात झोप व्हायला हवी. रात्री होत नसेल तर दिवसा 2 तास झोपलात तरी चालेल. शिवाय खाण्यामध्ये सॅलेड्सचा इंटेक, फळांचा इंटेक असेल, लिंबाचा इंटेक असेल तर ओव्हरऑल स्किन क्लिअर व्हायला खूप हेल्प होते आणि ही स्किन सुद्धा छान राहते. त्यातनं त्याचा एक्स्ट्रा डोस द्यायचा असेल तर पपयाची स्किन किंवा काकडीचे तुकडे तुम्ही डोळ्यांच्या खाली लावून थोडा वेळ झोपू शकता किंवा गार दुधात कापूस बुडवून तो तुम्ही या डोळ्यांच्या स्किनवरती खाली ठेवू शकता. त्यांनी थोडासा फरक पडेल. पण शेवटी तुम्ही पोटात काय घालता त्यानेच अल्टिमेटली तो रिझल्ट कायमस्वरूपी येईल. मायग्रेनचा त्रास, माझ्याकडे सध्या खूप पेशंट्स येतात मायग्रेनच्या त्रासासाठी. मायग्रेनचा त्रास हा बरेचदा हॉर्मोनल इम्बॅलन्सशी पण रिलेटेड असतो. म्हणजे वजन तुमचं जास्त असेल तर ते कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायलाच हवा. सेकंडली, मायग्रेनच्या त्रासासाठी इनिशियली काही दिवस तरी मी गहू पूर्ण बंद करायला सांगते. म्हणजे ग्लुटेन कम्प्लिटली बॉडीकडून डायजेस्ट होत नाही आणि त्याच्यामुळे ऍसिडिटी ट्रिगर होणं हे खूप कॉमन आहे आणि त्याच्यामुळे मायग्रेनचा त्रास होतो. त्याच्यामुळे मायग्रेनसाठी तुम्ही हे ट्राय करून बघा अवश्य. तुळशीचं बी सुरू करा, सकाळचा मऊ भात सुरू करा, गहू कम्प्लिटली बंद करा. म्हणजे पोळी नाही, रवा डोसा नाही, रव्याची इडली नाही, खाकरा नाही, गव्हाचं बनलेलं काहीही खाऊ नका 7 दिवस तरी. आणि कम्प्लिटली दुधाचा इंटेक बंद करा. म्हणजे लॅक्टोज आणि ग्लुटेन बंद करून मायग्रेनमध्ये प्रचंड फरक पडतो. 7 तासाची झोप कंपल्सरी घ्या आणि 3.5 लिटर पाणी अवश्य प्या. आणि वजन जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी त्याचे मेजर्स घ्या. पिगमेंटेशनसाठी इंटेक सांगा. ओके, पिगमेंटेशन एज आय सेड
परत कोणत्या रिझनमुळे आहे, म्हणजे मेलानिनचं सिक्रेशन नीट होत नसेल किंवा काही सन रेजची ॲलर्जी असेल तर तुम्हाला त्याची ट्रीटमेंट लागेल. पण ओव्हरऑल स्किनच्या रिपेअरसाठी ताजं खाणं, इनफ फायबर्स खाणं, पाणी जास्त पिणं, फ्रुट्सचा खूप इंटेक करणं हे महत्वाचं आहे. त्यांनी स्किन क्लिअर व्हायला खूप मदत होते. फेशियल हेअरसाठी, फेशियल हेअर ग्रोथ ही परत हॉर्मोनल इम्बॅलन्सशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे ते करेक्शन इज मोर इम्पॉर्टंट. वजन जास्त असेल तर त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे हे दिसण्याचं सिम्पटम म्हणजे फेशियल हेअर ग्रोथ असते. त्याच्यामुळे वजन कमी करा. त्याच्यासाठी मी ॲज आय सेड फळं, सॅलेड, लिंबू पाणी आणि थोडासा कॅलरी डेफिसिट तयार करा. इनिशियली काही दिवस नॉनव्हेज बंद करा, गोड बंद करा आणि भात सुद्धा इनिशियली काही दिवस बंद करा. सो तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून मला खूप मजा आली. तुम्हाला माझ्याकडून अजून काही सल्ले हवे असतील किंवा काही जेन्युइन डाऊट्स असतील, माझी हेल्प हवी असेल तर मला क्लिनिकमध्ये, माझं जंगली महाराज रोडला पुण्यात क्लिनिक आहे, 9869652627 या नंबरवरती कॉल करा. मी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही अपॉइंटमेंट तुमच्या घेऊ शकते. त्याप्रमाणे रिसेप्शनिस्ट तुम्हाला गाईड करते. माझ्या स्वतःच्या फूड ब्रँड विषयी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर रस्टिक पौष्टिक म्हणजे RUSTIK रस्टिक PAUSHTIQ रस्टिक पौष्टिक.in या वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता. थँक्यू ऑल ऑफ यू अँड हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्स.